पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं विवरण ऐकण्याकरता किंवा ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करूया आमचे साथी समालोचक प्रवीण टेंबे यांना. धन्यवाद रिवॉल्व मात्रे सर. मन के जीते जीते मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर अधिकार. आज का ये चौथा मुकाबला है. पिछले 3 मुकाबले का इतिहास देखें तो 2 मरतबा 70 रनों का हमने टारगेट देखा. पिछले मुकाबले में मोटीजुई वागिलीवाड़ा का जो मैच था वहाँ पर भी 70 रन बने थे और इस मुकाबले में भी चिरले बना मोरिया पलस्पे में 70 बने थे, जहाँ पे मोरिया पलस्पे ने 70-71 डिफेंस किए और मैच जीत लिया. पहला मैच जीता कानपोली ने, दूसरा मैच जीता मोटीजुई, तीसरा मैच जीता मोरिया पलस्पे और आज का ये चौथा मुकाबला पारगांव के खिलाफ बंगारपाड़ा, पड़ोसी बनाम पड़ोसी का मुकाबला. दोनों बहुत ही नज़दीक की टीम है बंगारपाड़ा पारगांव, और जब पड़ोसी टीमें आमने सामने खेलती है तो बड़ा मुकाबला देखने मिलता है. सलामी बल्लेबाज JWR ट्रॉफी 2026 में पारगांव टीम ने टॉस हारा, इसलिए पहले बल्लेबाजी मिली और टॉस जीता एकता बंगारपाड़ा टीम ने. 5 ओवर का मुकाबला. बल्लेबाजी के लिए प्रफुल्ल मोकल के साथ है कुणाल तारेकर, पारगांव की A1 जोड़ी, और गेंदबाजी के लिए सिद्धेश वास्कर. JWR ट्रॉफी के मुख्य आयोजक की भूमिका में बॉस फाइटर और अजनबी ओवले जुड़ चुकी है. दोनों का ये कोलैबोरेशन नज़र आ रहा है. बॉस फाइटर और अजनबी स्पोर्ट्स ओवले का 8वां पर्व. स्ट्राइक पर एक कुणाल तारेकर केटी और प्रफुल्ल बोकल लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन रखा है पहले ओवर के लिए. गेंदबाजी के लिए सिद्धेश वास्कर बंगारपाड़ा के मशहूर गेंदबाज है. बोथ द टीम 12th मैन कंपल्सरी ऑन कमेंट्री बॉक्स. यस, बंगारपाड़ा का 12th मैन नहीं है, आपको गौर करना है इस चीज पर. 12th मैन कंपल्सरी आइए, आ रहे वहां पर. थैंक यू. नाउ मैच इज ऑन. फर्स्ट इनिंग लास्ट मैच. सिद्धेश बनाम कुणाल तारेकर. पारी की शुरुआत, पहले ओवर पावर प्ले. हवा में मिस टाइमिंग, पहली गेंद, खराब स्ट्रोक खेला है. शॉर्ट स्क्वायर लेग पर विकेट का पतन. गोल्डन डक 0-0 पर आउट कुणाल तारेकर. हैप्पी मोमेंट फॉर बंगारपाड़ा. सेलिब्रेशन, चेहरे पे सभी की खुशियां, क्योंकि बड़ी मछली जाल में कुणाल केटी 0 पर आउट. कुणाल तारेकर निराशाजनक परफॉर्मेंस. पहली गेंद 0. प्रशांत ने कैच पकड़ा है. फर्स्ट इनिंग 0 पर 1. एक्चुअली रिप्ले देखते हैं. एकता बंगारपाड़ा की ताकत एक गेंदबाजी है. एकता नाम दर्शाती है टीम की एक ही. सिद्धेश वास्कर की गेंद थी, ओवर पिच थी, उसे लॉफ्ट किया था हवा में, मिस टाइमिंग रहा. शॉर्ट स्क्वायर लेग पे प्रशांत तैयार थे और कोई गलती नहीं की. प्रशांत को लगभग 4 सेकंड मिले जजमेंट के लिए. बहुत ऊपर गेंद थी और कैच मिलता हुआ. प्रशांत को बेहतरीन कैच का प्रदर्शन. और नए बल्लेबाज आएंगे भूषण पाटिल. भूषण के पिताजी टीम के स्पॉन्सर होते हैं सदगुरु सीमेंट सप्लाई पारगांव. ये टीम आज भी यही नाम से खेल रही है. कन्हैया शेठ आज अलग नाम से खेल रही है, जय बजरंग नाम से ये टीम खेल रही है. श्रेया स्पोर्ट्स पारगांव. जय बजरंग 11 श्रेया स्पोर्ट्स पारगांव. पहली गेंद 0. काफ़ी अच्छा माहौल बना है JWR ट्रॉफी का. पिछले 3 रातों में दर्शकों को बहुत मज़ा आया और आज कमाल के मुकाबले हो रहे हैं. रफ एंड टफ. दूसरी बॉल. दिशाई ने NR पैनल के जो मुख्य अंपायर है NR यानी नीरज राणावत सर, अब आते हुए वाइट बॉल. डायरेक्टर ऑफ NR पैनल. बिग बैश में भी इनको चुना गया अंपायरिंग के लिए. NR पैनल रायगढ़ प्रीमियर लीग में इन्हें हमने देखा है, पनवेल प्रीमियर लीग में देखा है, और पिछले 15 सालों से ओवले के सरजमी पे अंपायरिंग करने का उन्हें अनुभव है. ओवले के टूर्नामेंट्स में इन्हें हमें चुना जाता है हमेशा कि NR पैनल को रखो, और NR पैनल के निर्णय बहुत ही फास्ट होते हैं. इससे पहले मैंने पिछले बार भी थर्ड अंपायर कॉल देखे. दीपक बोराडे सर थे हमारे साथ, गणेश दादा थे, उन्होंने बहुत ही जल्दी निर्णय दिया. ज़्यादा टाइम नहीं लेते अंपायर, और ये प्रोफेशनल अंपायरिंग है. 2 पे 1 पारगांव. पहले विकेट गिरने के बाद कुणाल बहुत ही निराश है, दबाव इस टीम पर, लेकिन प्रफुल्ल मोकल, भूषण, प्रवीण, केतन जैसे धुरंधर खिलाड़ी इनके पास है. आतिश,
तो इस टीम को ज़्यादा टेंशन नहीं है। देखिए इस मैदान पे रन बनते हैं, पिछले 2 मुकाबले में 70 2 बार बने। क्या वापिस वो 70 का आंकड़ा इस बार भी बनेगा? सम्मान दिया है, पुश किया हल्के हाथों से। पहली गेंद का अभ्यास करना आवश्यक है, जो कुणाल तारेकर ने नहीं किया था, जो प्रफुल्ल बोकल ने किया कि स्टडी ऑफ द बॉलर। स्ट्रैटेजी होती है कि हर गेंद आप छक्का नहीं मार सकते, लेकिन क्या है ना, दोनों नज़दीक की टीम है, कई बार एक ही ग्राउंड पे प्रैक्टिस भी करते होंगे, एक दूसरे को करीब से जानती भी है, ताकत कमजोरी पता है, तो वो हल्ला बोल हो रहा है बीच में। 3 गेंदे और लॉफ्ट किया है क्रॉस बैट से सामने की दिशा में, डाउन द ग्राउंड। भूषण पाटिल के बल्ले से 6 की मोहर, 6 में तब्दील। खड़े खड़े स्ट्रोक खेल दिया है, मिड विकेट बाउंड्री के बाहर लॉफ्ट किया, पावर जनरेट की, मैग्निफिसेंट स्ट्रोक। 6 नंबर, 6 में तब्दील भूषण पाटिल। अफलातून बल्लेबाजी, एक बड़े स्ट्रोक की आवश्यकता थी कि पावर प्ले में एक छक्का लगे। 4 गेंदों पे 9 रन स्कोरबोर्ड पर। एकता बंगारपाड़ा गेंदबाजी कर रही है, जय बजरंग श्रेया स्पोर्ट्स बल्लेबाजी। आखिरी मुकाबला है पहले राउंड का, और बल्ले का साउंड आप देख रहे हो। मिड ऑन पर गेंदे, रनआउट का खतरा। 0 यहाँ पर आता हुआ। 5 गेंदों पे मात्र 9 रन। अच्छी गेंदबाजी और दूसरा स्पेल ये गेंदबाज कर सकते हैं। लेंथ अच्छी है, लाइन बढ़िया है गेंदबाज सिद्धेश वास्कर की। 26 की विकेट है, पाटा विकेट चमक रही है लाइट्स में, आधुनिक हेडलाइट्स, स्टेडियम लुक। लास्ट बॉल खोद के निकाला है, मिड ऑफ से लॉन्ग ऑफ पर बॉल, 1 बाउंस, बाउंड्री से दूर। चेतन देखते रहे, आखिरी गेंद पे चौका। इस ओवर में 1 वाइड बॉल, 2 सिंगल, छक्का चौका आया। टीम जाके पहुंची है मात्र 13, 1 विकेट के नुकसान पर पारगांव। इनसाइड आउट खेला, मिड ऑफ से ऊपर लॉन्ग ऑफ पर चेतन थे वहां पर और देखते रहे 4 रनों के लिए। 13 पे 1 पहला ओवर का खेल समाप्त है। JWR ट्रॉफी 2026। JWR एक कंपनी का नाम है जहाँ पे हमारे बिल्कुल प्रतीक पाटिल भाया वहाँ पर मैनेजर के तौर पे काम करते। जगदीश दापोलकर दादा वहाँ पर, अश्वन हमारे गुलशन होंगे आयोजक की भूमिका में, यहाँ पर अमित मुंगा जी वो भी जुड़े। और कुछ ही क्षणों में उरण विधानसभा के दमदार आमदार सम्मान्य महेश बाल्दी साहब का यहाँ पर शुभागमन होने वाला, उनका भी हम स्वागत करेंगे। JWR अपने कमिटमेंट के लिए पहचानी जाती है कंपनी। JWR लॉजिस्टिक फास्टेस्ट डिलीवरी के लिए पहचानी जाती है, ऑन टाइम। 13 पे 1 गेंदबाजी में बदलाव, चेतन गोसावी आएंगे अभी। चेतन गोसावी बड़ा नाम है टेनिस क्रिकेट में, 2 बड़ी टीमें, स्टार स्क्वाड टीम, दोनों टीम में अच्छे स्टार यहाँ पर खिलाड़ी है, जिन्होंने रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट में कई मर्तबा बाइक जीती है। पहली यॉर्कर बॉल, पॉपिक यॉर्कर, यॉर्कर के साथ प्रफुल्ल का स्वागत हुआ है। पहली गेंद 1 रन। स्क्रीन के राइट साइड में सम्मान्य ललित भाई जोबनपुत्रा की तस्वीर आप देख सकते हैं, जो राज साहब जोबनपुत्रा की तस्वीर है, जो हमारे कंपनी के जो MD है ललित जोबनपुत्रा सर के सन यानी बेटे उनके। एक बड़ी धनराशि इस बार भी उन्होंने दी है, उनका हार्दिक अभिनंदन, आभार। स्विप किया इस बॉल को, इनसाइड आउट लॉन्ग ऑफ पर, डीप में फील्डर है, 1 मक्का मुलवा 2 के लिए क्विक डबल कोशिश और रनआउट का मौका बना है। अंपायर को देखा जा रहा है तो सभी खिलाड़ी अपील लाउड 2 के लिए पलटे यहाँ पे, और अंपायर कह रहे कि तीसरे अंपायर की यहाँ पर अपील होगी। बॉलिंग टीम रिव्यू अंपायर या अंपायर्स कॉल, बॉलिंग टीम्स रिव्यू। नीलेश गोसावी विकेट कीपर के तौर, चेतन थे वहाँ पर, खुद गेंदबाज पॉपिंग क्रीज पर। प्रफुल्ल मोकल भाग रहे थे, बड़ा बल्लेबाज है भाई, लेकिन पहुंच गए नॉट आउट से पे। 2 रन मिलेंगे यहाँ से। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, और प्रफुल्ल मोकल का टिकना आवश्यक होगा मुकाबले में, जबकि कुणाल 0 पर आउट हुए। इट्स नॉट आउट, क्लियर, रिव्यू अनसक्सेसफुल, एंड ऑफ द रिव्यू।
एक रिव्यू था, समाप्त हो गया। बॉलिंग टीम बिल्कुल इस चीज पे गौर करिए, बैटिंग टीम के पास सिर्फ एक रिव्यू बचा है। 16 पे 1 मिस टाइमिंग, टैप हुई बॉल ऑन साइड पर, 1 रन, क्विक सिंगल। अच्छी गेंदबाजी हो रही है क्योंकि पिछले ओवर में 13 लगे थे, इस बार रन नहीं आ रहे और चेतन गोसावी चमक रहे गेंदबाजी मार्ग पर। कभी पहले ओवर करते, कभी 2 ओवर करते और इस बार देखिए अच्छी गेंदबाजी के तौर पर पंगरपड़ा परगांव पड़ोसी टीम में डीबी पाटिल इंटरनेशनल एयरपोर्ट के नज़दीक नानोबा मैदान पारगांव, काफ़ी बढ़िया। फुल टॉस, प्रफुल्ल मोकल निराश कर रहे, बैकवर्ड स्क्वायर लेग पे डीप में बॉल है, डीप में फील्डर भी है, 2 के लिए पलटे, थ्रो बहुत खराब है, थोड़ा तेजी दिखाने थी उनको और वापस 2 मुकम्मल। कुनल आउट होने के बाद सिंगल डबल का यहाँ पे सहारा लिया जा रहा है। और मैंने शुरुआत में कहा था कि जब 2 नज़दीक की टीमें होती है तो इन्हें पता होता है कि ताकत कमजोरी क्या है। 19 पे 1, 2 गेंद बची है। धीमी गति की बॉल, घुमावता गेंदबाजी में आप देखिए, प्ले एंड मिस, स्विंग एंड मिस, रैंडम एक्शन में गेंदबाजी कर रहे चेतन, बल्लेबाज को फंसाया। धीमी गति की बॉल, लास्ट बॉल अप टू सेकेंड ओवर। ओ दूसरी फुल टॉस, प्रफुल्ल मोकल को क्या हो चुका है, 2 फुल टॉस, लेफ्टी बैटर है, बहुत ताकत है उनमें, लेकिन फिर सिंगल लिया। 2 ओवर का खेल समाप्त है और टीम पारगांव पहुंच चुकी है 10 के अवसर से मात्र 20, 1 विकेटों के नुकसान पर। 20 ऑन बोर्ड, पहले ओवर में 13 आए, दूसरे ओवर में आए 7 रन और कुल टोटल है 20। पहला मुकाबला कानपोली और नेरे टीम का आपने देखा, जहाँ पे 45 रन कानपोली ने डिफेंस किए 45। दूसरे मुकाबले में मोटेजुई बनाम वागीलेवाड़ा 70 रन मोटेजुई ने बिल्कुल डिफेंस किए। तीसरे मुकाबले में चिरले बनाम मोरिया पलस्पे ने 70 रन मोरिया पलस्पे ने डिफेंस किए। ये चौथा मुकाबला है, क्या चेस होंगे डिफेंस? फिलहाल रन तो बन रहे क्योंकि पहले दिन शायद 2 दिन में 101 रन बने थे, यहाँ पर 101 का आंकड़ा भी बन चुका है बल्लेबाज के द्वारा। लेकिन आज एक मोमेंट हमने देखा कि शुरुआत में रन नहीं बन रहे थे दीपक सर, उसके बाद मिडिल ऑर्डर पे रन बने और प्रतीक पाटिल भाया सर ने कहा कि जब 10 बजेंगे उसके बाद शायद रन बनते हैं यहाँ पे। ये 3 रातों का इतिहास है। ओवलेगावचे प्रतिष्ठित नागरिक जयल पाटील साहेबांचं आगमन झाले। पाटील साहेब यावं, आपलं स्वागत आहे, वेलकम JWR मध्ये। सिद्धेश वास्कर सेकंड स्पेल, फर्स्ट बॉल, हवा में 2 फुल टॉस तो छोड़ दी थी, फील्डर है लेकिन कैच ड्रॉप। जयेश कटेकर आसान सा कैच छोड़ा है और ये कैच याद आएगी पंगरवाड़ा को क्योंकि प्रफुल्ल बड़ा बल्लेबाज है, कैचेस विन द मैचेस। हवा में गेंद थी, कटेकर वहां पर थे जयेश और ये आसान कैच छूटा हुआ, ड्रॉप द कैच। एक कैच आपको याद रहेगा अगर प्रफुल्ल का बल्ला चलता है तो। और कई बार हमने देखा है कि रोहित शर्मा की जब कैच छूटी थी 264 रनों की पारी, दोहरा शतक रोहित शर्मा ने खेला था। 21 for 1 भूषण, परफेक्ट यॉर्कर। सिद्धेश की गेंदबाजी बहुत अच्छी है, पहले गेंद को कुणाल को आउट किया, फिर उसके बाद वो अपने स्नूटर बॉल से बल्लेबाज को चकमा दे रहे। पॉपिंग क्रीज में अच्छी जंप लगाते हुए सिद्धेश, लेंथ लाइन उनके पास है, रडार से दूर गेंद को रख रहे वो। यॉर्कर भी परफेक्ट गिर रहे आज सिद्धेश वास्कर। लोवर फुलटस बॉल, ड्राइव ऑन साइड पे काउ कॉर्नर रीजन, क्विक सिंगल। थ्रो नीचे से फेंके जा रहे हैं, उसका एक कारण है कि ऊपर से नहीं फेंके जा रहे। सटीक थ्रो यहां पर है। 22 लॉस ऑफ 1। साइलेंट क्रिकेट यहां पर है और प्रफुल्ल मोकल का कैच छूटा था, वो नतीजा वो परिणाम क्या वो भुगतना पड़ेगा मैच में, आइए देखते। यॉर्कर है, फिर से ड्राइव होते हुए ऑन साइड पर, मिड विकेट पे फील्डर है चेतन गोसावी, 2 मुकम्मल हुए, वापिस सिंगल डबल। इस मैदान पे सिंगल डबल भी महत्वपूर्ण है, बूंद बूंद से सागर बनता है। टीम जाके पहुंचे 24 पे 1। सिद्धेश वास्कर अफलातून स्पेल, पहले स्पेल में भी 13 दिए थे, इस स्पेल में अभी तक 4 दिए, 4 गेंदों पर। क्या कमाल की गेंदबाजी है, पैसा वसूल, इकोनॉमिकल बॉलिंग परफॉर्मेंस, कोई ज्यादा खर्चा नहीं कर रहे गेंदबाजी में।
बल्लेबाज तैयार है, एक और फुल टॉस, 4 फुल टॉस प्रफुल्ल मोकल को मिली है, लेकिन चारों पे सिंगल है। 2 किले पलटे और ये देखिए 2 मुकम्मल। सिंगल डबल से बात बनेगी और जज्बा जोश कम नजर आ रहा है पारगांव के बल्लेबाजों में। वो ताकत उनके दर्शक ढूंढ रहे, वो ताकत नहीं दिख रही है। 26 पे 1 आखिरी बॉल, 11 गेंदों पे 19 दिए सिद्धेश, लाजवाब गेंदबाजी, लेकिन डबल बहुत ज्यादा है। मेरे ख्याल से 6 बार 2 रन भागे प्रफुल्ल। आखिरी बॉल घुमा कर खेला है 360 पे, फाइन लेग को टारगेट किया है। आखिरी बॉल पर देर आया दूसरा चौका। 2 ओवर का खेल समाप्त, 3 ओवर का खेल समाप्त और टीम पारगांव पहुंची है 30 रनों पर। पहले ओवर में थे 13, फिर आए दूसरे ओवर में 7, इस ओवर में टोटल आए 10, यानी 3 ओवर 30, 10 का ये करंट रन रेट शुरू है मुकाबले में। पानी की डिमांड 12th मैन पानी लेके जाइए, 30 ऑन बोर्ड। पर खेलते हुए आइक्वेरा इवेंट इसे फिल्माता हुआ संदेश शेल्के की वेबसाइट सुकापुर के संदेश एक ज़माने में स्कोरिंग करते थे, कमेंट्री भी थे, लेकिन अब वो लाइव टेलीकास्ट पे जुड़े। क्रिकेट का पूरा संदेश शेल्के को नॉलेज है। एवन जोड़ी स्कोर स्क्रीन पर देखने मिली है, भूषण के साथ प्रफुल्ल, लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन। 30 पर 1 दोनों का पार्टनरशिप का स्कोर काफ़ी अच्छा है। कंट्रीब्यूशन पानी पीने के बाद के 12 गेंद पे बदलाव होगा। 17 गेंदों पर 30 रनों की पार्टनरशिप है दोनों बल्लेबाजों के द्वारा। JWR ट्रॉफी 2026 ओवले मैच फाइनल की रात है, 8वां पर्व। तो चलिए आखिरी 12 गेंदें बची है। प्रोजेक्ट्स को स्कोर कहता है 50 तक पारगांव पहुंच सकती है, लेकिन पिछले 2 मुकाबले में 70 बने थे, 45 भी डिफेंस हुए थे। क्या वो 12 गेंदों का जलवा देखने मिलेगा पारगांव के दर्शकों को भूषण पाटिल और प्रफुल्ल के द्वारा? खारघरच्या आमच्या विनोद भाई यांचं आगमन झालं। या विनोद भाई, आपलं स्वागत आहे, मोस्ट वेलकम। विनोद जी भगत, मिस टाइमिंग, हवा में बैक टू द बॉल, ड्राइव समीर है, कैच ड्रॉप। मुश्किल था समीर के लिए, वो मिड ऑफ पर भाग कर गए थे। एक्शन रिप्ले में स्ट्रेट साउंड ऑफ द बैट भूषण पाटिल के द्वारा लॉफ्ट किया था उस गेंद को, इनसाइड आउट लगी, ऊपर गई, मिस टाइमिंग है, खुद गेंदबाज भागे समीर और ये कैच ड्रॉप। ट्राइज वेरी वेल, आगे निकल गए थे समीर। पहली गेंद 1, दोनों को मौका मिला है, दोनों बल्लेबाज को जीवनदान मिला है मैच में, दोनों का कैच छूटा है, लेकिन वो लंबी पारी नहीं नजर आ रही है जो देखना चाहते हैं दर्शक, क्योंकि डगआउट में कई बड़े बड़े बल्लेबाज बचे पारगांव के। अब प्रफुल्ल जानते हैं तो अभी नहीं तो कभी नहीं। चले भाई, लपेट लिया, ऊंचाई ज्यादा लंबाई कम है, लॉन्ग ऑन नजदीक है, चेतन के हाथों में कैच। प्रफुल्ल की पारी समाप्त हुई 31 पे, दूसरा झटका लगता हुआ पारगांव को। लॉफ्ट किया था इस गेंद को लॉन्ग ऑन पर, चेतन थे वहां पे, ताकत की कमी रही, लेकिन शुरुआत में कहा था हमने कि इस मैदान पे आपको अट्ठा मारना है तो आपको छक्का मिलेगा। गुलाबी ठंडी है और गुलाबी ठंडी में गेंद बाहर जाना आसान नहीं है, ज्यादा ताकत लगानी थी। और 14 पे प्रफुल्ल की पारी समाप्त। अब आएंगे उनके भाई प्रवीण मोकल, बर्थडे बॉय है, एक्स आर्मी प्रवीण मोकल। पीपीएल में भी ये टीम ग्रामीण लॉट में जीती थी पारगांव। प्रवीण मोकल थे कप्तान, 31 पे 2। आज उनका जन्मदिन है। कुमार का भी जन्मदिन था वागीलेवाड़ा के पिछले मुकाबले में, 2 छक्के उन्होंने मारे थे। आज बहुत जन्मदिन वाले खिलाड़ी नजर आ रहे। एक लंबी पारी चाहिए 10 गेंदों पर कि वो 60-70 बनाए मुकाबले में, लेकिन बंगारपाड़ा गेंदबाज है लाजवाब। ओ इनसाइड आउट खोद के निकाला, यॉक को गैप में ढकेल दिया, बखूबी गैप ढूंढ ली, बाउंड्री के बाहर। 6 WR झका 4।
प्रवीण मोकल 35 for 2। चलिए भाई, धमाका हो रहा है, विस्फोटक बल्लेबाजी हो रही है। पहली गेंद पे शुरुआत दमदार 4 के साथ। ओ अक्रॉस द लाइन, बाहर निकले थे पूरे, सामने मारने की कोशिश थी लेकिन यॉर्कर गेंद अंदर की तरफ आई। लेग बाइज का सिंगल यहाँ पर मिलेगा। समीर, क्या वेरिएशन अच्छा है गेंदबाजी की विविधता, क्योंकि लेंथ लाइन में लगातार वो बदलाव करते। पिछली गेंद स्लॉट में थी, इस बार थोड़ा दूर रखा। कमाल की गेंदबाजी। देखिए फिर से वेरिएशन, उछाल खाने वाली गेंद गुडलैंड स्पॉट से थोड़ा जंप किया गेंद को और विकेट कीपर ने कैरी किया। यह विविधता गेंदबाजी की बहुत अच्छी है। बदलाव गेंदबाजी का आप देखिए, वापसी करने वाली गेंदबाजी। लास्ट बॉल, थर्ड ओवर। चलिए भाई, पीछे फील्डर है, फाइन लेग पर भूषण का कैच, जतिन थे वहां पे और लगा तीसरा झटका 36 पे 3। पारगाव 4 ओव्हर का खेळ समाप्त आहे। तर याच दरम्यान सन्माननीय खारघरचे विनोदजी भगत दादांचं आगमन झालंय। मी विनोदजी भगत साहेबांना विनंती करतो की स्टेजवर येऊन आपण सामन्याचा आनंद घ्यावा। JWR चषक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। प्रेम दमड़े गेंदबाजी मार्ग पर है, स्लॉग ओवर लेके 6 गेंदे प्रेम दमड़े करेंगे बंगारपाड़ा की ओर से और प्रवीण मोकल आतिश मात्रा के साथ जुड़ेंगे। क्या ये 6 गेंदों की लंबी पार्टनरशिप होगी मुकाबले में? आइए देखते। मशहूर बास्केटबॉल प्लेयर ने जरूर कहा था माइकल जॉर्डन ने कि टीम वर्क विन्स चॅम्पियनशिप, टॅलेंट विन गेम्स। नियती एंटरप्राइजेसचे ओनर विनोद भगत, नियती एंटरप्राइजेसचे ओनर विनोद शेठ भगत, विराट भाऊ आपलंही सहर्ष स्वागत। लास्ट ओवर, प्रेम दमड़े, प्रवीण मोकल सामने, पहली बॉल और लॉफ्ट किया, ताकत, पोटेंशियम, पावर जनरेट की वहां पे ऑन साइड, मिड विकेट बाउंड्री के बाहर। एनआर पैडल का इशारा, 6 में तब्दील। ऑन फायर, अनस्टॉपेबल प्रवीण। चलिए अगला टॉस कानपुली बना मोटे जोई के बीच में टॉस होगा। मोटे जोई के कप्तान आए, चलिए कानपुली के कप्तान सुधीर पाटिल आइए। बिग हिट छक्का, पहली गेंद पे स्वागत प्रेम का। आइए, स्वागत है आपका JWR ट्रॉफी में। और मिस टाइमिंग, बैक टू द बॉलर, ड्राइव ऑन साइड पर स्ट्राइक रोटेट करेंगे, अपने खाते में रखेंगे स्ट्राइक, भागते हुए और मकम्मल, 2 मकम्मल। प्रवीण मोकल को स्ट्राइक आवश्यक है, तब रन बन सकते। मजा आ रहा है मुकाबले में। 2 गेंद पे 8 आए। प्रेम दमड़े को वेरिएशन दिखाने की आवश्यकता है और लेकिन प्रवीण के और रडार में गेंद आती तो दूर जाएगी। 44 स्कोर, 44। लास्ट ओवर, आउटस्टैंडिंग मैच। ये गेंद अंदर की दिशा में 0 आता हुआ। नाप तोल की गेंदबाजी करते हुए प्रेम दमड़े, जिस अंदाज में वो गेंद की थी, बल्लेबाज से दूर रखा था उसे ऑफ स्टंप पर। पिचिंग लाइन ऑफ स्टंप पर होने के बाद बैटर पहुंच नहीं पाए वहां पर, कोशिश की थी उन्होंने। गुड बॉलिंग, परफेक्ट। ओ ये सीधा पाव पर लगी, अपील लाउड, लेकिन स्टंप को छोड़ के गई है। इंपैक्ट लेग बाय सिंगल, 1 के साथ टीम पहुंचे 45। कमबैक किया गेंदबाज ने, छक्का लगने के बाद वापसी। प्रेम दमड़े प्यार में डालने वाली गेंदबाजी है उनकी। ये देखिए किस अंदाज में गेंदबाजी कर रहे, पांव पर लगी थी, ऑफ स्टंप के बाहर। गुड अंपायरिंग। मिस टाइमिंग, विकेट कीपर नीलेश, नो चांस, 1 मोर विकेट डाउन। चौथा विकेट गिरा है 45 रनों पर।
पिछले पहले मुकाबले में यही रन बने थे जब कानपोली नेरे का मैच था। नेरे टीम 45 तक चेस नहीं कर पाई थी, जो कानपोली का टोटल और आखिरी मुकाबले में वही टोटल 45 बोर्ड पे नजर आ रहा है। आज दो टीमों ने 70 बनाए, दो टीमों ने 45 बनाए। लास्ट बॉल, आखिरी गेंद, टारगेट सेट बॉल। स्ट्राइक इन पर नए बल्लेबाज आएंगे क्योंकि कैच आउट होने के बाद नए बल्लेबाज आते हैं स्ट्राइक पर। अभिषेक पाटिल को मौका मिलेगा। JWR ट्रॉफी 2026 का 8वां पर्व और इस साल भी नई टीम चैंपियन बनेगी। पिछले 7 सालों का इतिहास है, नई टीम चैंपियन बनती है JWR में। रिवॉल्व सर, इस बार भी नई टीम चैंपियन बन सकती है, वो इतिहास कायम है JWR का रिकॉर्ड। लास्ट बॉल, ड्राइव किया, लॉफ्टेड ऑफ ड्राइव, लॉग ऑफ पर फील्डर है वहां पे, अच्छी फील्डिंग, लेकिन तब तक 2 मक्का हुए और पहला सत्र 5 ओवर का समाप्त हुआ है, जहां पे टीम पारगांव पहुंची है 47 जीत के लिए चाहिए 48 आने वाली 5 ओवर में। आइए चलते मेहमान नवाजी की तरफ और जुड़ेंगे रिवॉल्व मात्रे सर के साथ। अगले मैच का होगा टॉस, कानपोली मोटीज हुई और मेहमान नवाजी। थँक्यू प्रवीण. चला, ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजुई, ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजुई आणि गावदेवी अथर्व एंटरप्राइजेस कानपोली, प्रिन्सी खांदेश्वर धाब्याचे ओनर परेश पाटील यांनी पॅक केलेला आहे. आणि नेहमीच ज्यावेळेस संघ असतो त्यावेळेस गावदेवी हा नाव त्यांच्या मागे असतो. टॉस, नियती एंटरप्राइजेसचे ओनर विनोद शेठ भगत उर्फ विराट भाऊ यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आमचे संतोष शेठ ठाकूर मुरबी हे देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. टॉस केला जाईल, 4 ओव्हरचा मॅच. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजुई आणि प्रिन्सी 11 गावदेवी कानपोली. खांदेश्वर हॉटेलचे ओनर परेश पाटील आणि सुजित पाटील यांनी पॅक केलेला हा संघ प्रिन्सी 11 गावदेवी कानपोली विपक्ष ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी. टॉस करूया, कॉइन तर नियती एंटरप्राइजेसचे ओनर विराट शेठ भगत यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. टेल कॉल कानपोली टीम, इट इज टेल. येस, फील्ड बॅटिंग. बॅट. खरं तर नेहमीच टॉस जिंकल्यानंतर एक वेगळा निर्णय त्यांचा पाहायला मिळतोय. मला वाटलं नक्कीच फिल्डिंग घेईल म्हणून मी फिल्डिंग विचारलं, परंतु बॅटिंग घेतलेली आहे आणि तिथे मोठीजुई संघाला आमंत्रित केलं आहे आता फिल्डिंगसाठी. आपण पाहत आहोत JWR ट्रॉफीचं हे एक 8व्या पर्वामध्ये दर्जेदार आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आणि काही क्षणातच JWR ट्रॉफीला सदिच्छा भेट देण्याकरता उरणचे दमदार आमदार महेश शेठ बालदी साहेबांचे इथे आगमन होणार आहे. त्यामुळं त्यांचंही आपण आवर्जून सहर्ष स्वागत करणार आहोत. काही क्षणातच त्यांचं आगमन होईल. परंतु या मैदानावर खरं तर शेवटचा फ्रेश सामना आपण पाहतोय. याच दरम्यान सुपर फाईनचे मॅनेजर निखिल परमार यांचंही इथे आगमन झालंय. सुपर फाईनचे मॅनेजर निखिल परमार, आपलंही सहर्ष स्वागत. JWR मध्ये बऱ्याच लाईन सिपिंग लाईन आहेत खरं तर आपण पाहतोय आणि अनेक या सिपिंग लाईनमधून वेगवेगळे कर्मचारी, एम्प्लॉईज, मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह. सुपर फाईन लवकर क्रेशर प्लॅनचे ओनर, सुपर फाईन क्रेशर प्लॅनचे ओनर परमार साहेब यांचे ते आगमन झालंय. निखिलजी परमार साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. आज बऱ्याच प्रमाणात मान्यवर इथे उपस्थित आहेत. मिळालेल्या वेळामध्ये जसं वेळ मिळेल पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान आणि सत्कार करणार आहोत. परमार साहेब, मोस्ट वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. नियती एंटरप्राइजेस ओनर खरं तर विनोद शेठ भगत अर्थातच विराट भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी
प्रतीक पाटील यांना विनंती करतोय की आपण विनोद शेठ भगत यांना आपण सन्मानित करायचं आहे. नियती एंटरप्राइजेस चे ओनर आपण पाहतोय विनोद शेठ भगत, आपले सर्वांचे लाडके आम्ही विराट भाऊ त्यांना म्हणतो ते अर्थातच विनोद शेठ भगत यांना इथे सन्मानित केलं जातं आहे. प्रतीक पाटील यांच्या शुभ हस्ते माहिती आणि प्रेमाची शाल त्यांच्या अंगावर परिधान करून सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ दिलं जातं आहे. या JWR ट्रॉफीच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर संतोष ठाकूर मुरबी, संतोष ठाकूर आपणही यावं. विराट भाऊंच्या सोबत नेहमीच खांद्याला खांदा लावून सतत नेहमीच ते पाठीराखे म्हणून आम्ही त्यांना संबोधतो. अर्थातच मुरबी गावचे संतोष शेठ ठाकूर, आपल्यालाही विनंती आहे की आपण संतोष शेठ ठाकूर यांना सन्मानित करावं. प्रतीक पाटील भाई, आपणास विनंती आहे की आपण संतोष शेठ ठाकूर आपण यांना सन्मानित करावं. सन्मान होतोय आणि लगेच मात्र उत्तरार्धाला देखील आपण सुरुवात करतोय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जोडले जातील दीपकजी पाटील सर. थँक्यू सो मच रिवॉल्जी मात्रे. तर पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या फेरीमधील चौथी लढत तुमच्यासमोर एकता स्पोर्ट्स क्लब बंगारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. सलामीची जोडी सिद्धेश वास्कर आणि त्याच्या साथीला प्रशांत कटेकर. तर पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय भूषण पाटील. पहिलाच बॉल, लोवर फुल टॉस बॉल, स्लाइस करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये हा बॉल गेला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बाल बचावलं असंच म्हणावं लागेल. पहिली एक रिस्की सिंगल कंप्लीट करण्यात आले बंगारपाडा टीमकडून. 50च्या खाली थांबवलंय. गोलंदाजांनी ही मोठी अचिव्हमेंट जरूर असेल परंतु धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुद्धा भलताच घाम फुटतो इकडे आणि त्याचमुळे हे टार्गेट सुद्धा करत. पहिला मॅचमध्ये जेव्हा सामना झाला होता कानपोली आणि नेरे, 45चा सामना होता, तो कानपोलीनं डिफेंड केला होता. भूषणचा हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ होता, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. चांगले व्हेरिएशन्स आहेत भूषण पाटीलकडे. चांगल्या पद्धतीने चेंडू दोनही बाजूला कट करतो. आउटसाइड ऑफ स्टंप लेग कटर होता परंतु थोडासा वाईड ठेवला होता जेणेकरून बॅटर सुद्धा रीच होणार नाही आणि तेच पाहिलं जात आहे. आणि बऱ्याच वेळेला जरी बॅटला ब्रश जरी झाला तरी कुठेतरी पाठीमागे सिंगल येत असते आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं आहे. याच उद्देशानं सद्यस्थितीत जर आपण बघितली तर बॉलिंग होते भूषण पाटीलकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. शॉर्ट बॉल आहे इकडे, मात्र स्लॅश केलाय, स्वीपर कव्हरला, एक टप्पा खात बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. प्रशांत कटेकरच्या बॅटमधून पहिला मोठा फटका, चौकार. रूम दिला होता इकडे भूषण पाटीलनं. थोडासा शॉट होता आणि त्याचाच फायदा मात्र उठवता आला. एकतर सर्कलचं रिस्ट्रिक्शनचं ओव्हर आहे आणि त्याचमुळे संपूर्ण क्षेत्र मोकळे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशांतला रान सुद्धा मोकळं आहे. टीमची टोटल 5 या आकड्यावर, 5 रन्स ऑन बोर्ड. ओव्हर द स्टम्प्सनं अडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल कट होते, बाहेरच्या बाजूला निघून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. अचूक टप्प्यावर पडल्यानंतर मात्र खेळणं फार कठीण आहे कारण चांगले लेग ब्रेक्स ऑफ ब्रेक्स तुम्हाला पाहायला मिळतात. व्हेरिएशन्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू. कटर होता, लेग ब्रेक. ओ द स्टम्प्सनं पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह केला यावेळेस मात्र बट विकेट फील्ड आहे, लॉंग ऑन पर्यंत पोहोचलाय. चांगला झेल त्या ठिकाणी केटी कुणाल तारेकरनं टिपलाय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का बंगारपाडा टीमचं सलामीवीर प्रशांत कटेकर 4 धावा काढून तंबूमध्ये. पतन झालंय, पहिला धक्का लागलाय. चांगला झेल, गुड रनिंग कॅच बाय कुणाल तारेकर. प्रशांत बाद झालाय. यंदाचा सीझन जर बघितलं तर प्रशांत फार कमी खेळला असेल बंगारपाडा टीम कडून.
डेला तर दिसलाच नव्हता आणि आज जरूर तो सलामीला आला होता. बरेचसे खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये नेहमी हा संघ खेळताना दिसतो. नवीन बॅटर निलेश गोसावी यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. गेले 2-3 वर्ष थोडासा फॉर्म पासून झुंजत होते. या वर्षी मात्र इकडे पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. 1 रन कंप्लीट झाले. लेग बाईचा इशारा येतोय. एक्स्ट्रास मध्ये धाव नोंदवली जाईल. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धावा लागल्यात त्या 1 बाद 6 बंगारपाडा. टार्गेट आहे 48 धावांचं. पहिल्याच ओव्हरमध्ये 6 जास्त एकत्रित येऊ नका हीच विनंती आहे. आज शेवटची रात्र 10 सामने कव्हर करायचे आयोजकांना, त्यामुळं प्लीज कोऑपरेट. सगळ्या संघांना ही सूचना असणार आहे, त्यामुळे जेवढा वेळ वाचवता येईल तेवढं फार वाचवा. पंचांना सुद्धा विनंती असेल, वेळोवेळी जिथे वाटते तुम्हाला थोडासा वेळ घेतात खेळाडू, तुम्ही वॉर्न करू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 1 बाद 6 अशी धावसंख्या पाहायला मिळते. चांगलं षटक राहिलं भूषणचं. सध्याच्या कडीला बंगारपाडा टीमचे दोनही स्टार खेळाडू, स्टार फलंदाज खेळपट्टीवर आहेत आणि ज्यांच्यावर नेहमीच मोठ्या आशेनं पाहिलं जातं. निलेश गोसावी आणि सिद्धेश वास्कर ही बलस्थान आहेत खरं तर फलंदाजीमधली, आणि हे 2 खेळाडू जर राहिले खेळपट्टीवर उभे तर या धाबा चेस होऊ शकतात. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये 6 धाबा दिल्यात. दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र जरूर केलाय तो श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या टीमनं. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. कानपुली आणि त्यांच्या विरोधामध्ये मोठी जुई असा सामना असेल. आणि तिसऱ्या मॅचमध्ये बोरिया इलन पळसपे संघ जिंकला होता. या लढतीतील विजेता संघ पळसपे संघाच्या बरोबर खेळेल. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर अतिश मात्री येतोय. थोडं स्पीडअप करा टीम पारगाव. सेकंड पॉवर प्ले, दुसरं पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळेल. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला 2 आहेत. लॉंग ऑनला मिड विकेटला आहे आणि दुसरा डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. बाकी 8 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपल्याला दिसतील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेग आहे. शॉर्ट थर्ड मॅन गलीमध्ये एक फिल्डर, पॉइंट लेग फिल्डर आहे आणि समोर एक मिड ऑफला उभा केला आहे. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. पहिला बॉल अतिशचा. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेला व्ही शेप मध्ये लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेनं निलेश गोसावीच्या बॅट मधून मात्र येतोय हा पहिला षटकार. उरण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय महेश बालदी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. क्रीडांगणावर त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. माणगरच्या या भव्य क्रीडा संकुलामध्ये सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. पाहुण्यांचे इथे शुभागमन होतोय. खरं तर उरणचे लोकप्रिय आमदार सन्माननीय महेशजी बालदी साहेब यांचे इथे शुभागमन आणि त्याचबरोबर अविनाशजी कोळी
भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे आणि या व्यासपीठावर त्यांचं शुभ आगमन झालंय. सोबत या दापोली गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष शेठ म्हात्रे, त्यांच्या समवेत सन्माननीय श्री प्रकाश शेठ रघुनाथ जितेकर साहेब आणि गजाननजी पाटील माजी उपसरपंच गजानन पाटील उर्फ भाऊ, या सर्व मान्यवरांचं तसेच सदाशेठ वासकर सरपंच कुंढेवाल या सर्व मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. JWR ट्रॉफी 2026 हे 8व्या पर्वामध्ये एक नेत्रदीपक आयोजन आणि या आयोजनाला सदिच्छा भेट देताना उरणचे लोकप्रिय आमदार महेश शेठ बालदी साहेब. वेलकम सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या क्रीडांगणावर. आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. त्या ठिकाणी वेस्ट साईडसाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय, DRS ची मागणी करण्यात आली. चेक केलं जाईल. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. सो नो बॉल गॉल. या एकेरी धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 13 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल फ्री हिट. ही चांगली संधी आहे निलेश गोसावीकडे फ्री हिटचा बॉल खेळण्याची आणि गोलंदाज आतिश म्हात्रे फ्री हिटचा बॉल घेऊन फिरून खेळला यावेळेस. मात्र टायमिंग प्रॉपर नाहीये. स्क्वेअर लेकडे चेंडू चाललाय. डीप मधून मिड विकेटचा फिल्डर येऊन बॉल फेकेल तोपर्यंत मात्र फक्त एकच धाव घेणं पसंत केलंय दोन्ही फलंदाजांनी. कारण दोघांना माहिती आहे या खेळपट्टीवर आपल्याला राहावं लागेल. इकडे एखाद्या धाबेसाठी रेस घेऊन जमणार नाहीये. कारण बंगारपाडा संघाचे खरं तर दोनही फलंदाजीमधली आधारस्तंभ आहेत, सिद्धेश वासकर आणि निलेश गोसावी, आणि त्याचमुळे फार मोठी रिस्क उचलणार नाही आहेत. जोपर्यंत सामना त्यांच्या आवाक्यामध्ये येत नाहीये तोपर्यंत फार रिस्क घेण्याचं काम नाहीये असंच एकमेकांना सांगितलं असेल. दोन स्क्रीन खरं तर 2 फ्रेम्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एकविरा इव्हेंटचं हे सुंदर असं दृश्य आपल्या TV स्क्रीनवर आमचे मान्यवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर 48चं टार्गेट. पाहुण्यांना विनंती आहे की आपण VIP डगआउट्स मध्ये येऊन स्थानपन्न व्हावे. स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील क्रीडा संकुल आणि VIP डगआउट्स ज्या अतिथी मान्यवरांना आपण आमंत्रित करीत आहोत की आपण या VIP डगआउट्स मध्ये येऊन स्थानपन्न व्हावे. संधी आहे इकडे मात्र निलेश गोसावीचा झेल उडाला आणि तो टिपला जातोय. आतिश म्हात्रेनं मात्र आपल्या गोलंदाजीवर हा झेल टिपला. सगळ्यात महत्वाची विकेट या मॅचची मात्र मिळाली श्री सद्गुरू सिमेंट्सचा प्लेयर स्पारगावला. 15 दुसरा धक्का बंगारपाड्याला. पंधरावर 2. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन गोसावी. थोडंसं संयमानं खेळावं लागेल हा सामना, कारण 45 साठी सुद्धा मोठा संघर्ष तर करावाच लागणार आहे. या मैदानावरची एक खासियत आहे, प्रत्येक सामना तुम्हाला शेवटपर्यंत जरूर नेईल आणि नेहमीच या मैदानावरती चढाओढ पाहायला मिळते. आणि ट्रॉफी सुद्धा मोठी आहे, JWR ट्रॉफी. प्रत्येकाला मात्र ही ट्रॉफी घरी न्यायचं आहे. आज या स्पर्धेची अंतिम रात्र, त्यामुळे आजच सगळ्या गावामध्ये ट्रॉफीज पोहोचतील. कंट्रोल पुल शॉट आहे इकडे. मात्र अगदी हलक्या हाताने मित्र म्हणेन कंट्रोलिंग हा शॉट पाहायला मिळाला आणि बहुमूल्य विकेट निलेश गोसावीच्या पाठोपाठ. आता मात्र आणखीन एक मोठा हादरा बसेल. एकता बंगारपाडा टीमला खातही उघडू दिलं नाहीये. चेतन गोसावी मैदानाच्या बाहेर. आऊर या व्यासपीठावर उपस्थित असताना माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील, या व्यासपीठावर उपस्थित असताना ग्रामपंचायत माजी सदस्य भगीरथ जितेकर आणि त्याचबरोबर ग्रामपंचायत माजी सदस्य रोशन जितेकर, ही सर्व मंडळी आणि त्यांच्या समवेत
अर्थातच सौरभ जितेकर तसेच अमित वास्कर कुंडेवाल, विशाल भोईर कुंडेवाल या सर्व मान्यवरांना आपण पाहतोय आणि त्याचबरोबर परमार साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत आणि अनुज जितेकर ही सर्व मंडळी देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचं मनस्वी स्वागत. महत्वाचे धक्के दिलेत ऑन हॅट्रिक आतिश मात्रे. ओ इकडे मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. हॅट्रिक संपादित केलंय श्री सद्गुरु सिमेंट सप्लायर्स पारगावनं मात्र विकेट हॅट्रिक घेत हा सामना थोडासा आपल्या बाजूनं फिरवलाय. आतिश मात्रेला पहिल्या बॉलवर षटकार पडला होता आणि तदनंतर आता मात्र विकेट हॅट्रिक संपादित केले. या स्पर्धेमधील हा 6वा गोलंदाज आहे ज्यानं मात्र विकेट हॅट्रिक प्राप्त केले. सुपर बॉलिंग एका पाठोपाठ एक हादरे मात्र दिलेत आणि आता मात्र सिद्धेश वास्कर एकटा पडलाय. चांगला बॉल होता. इकडे मात्र खोलात पडला होता. खोदून काढण्याचा प्रयत्न इकडे मात्र होता. बॅक टू द बॉलर. कोणती धाव नाहीये. 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्यात त्या 4 गडी बाद 27 धावा 27 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. या सामन्याचा खरं तर आनंद घेतात संगीत क्षेत्रामधील प्रसिद्ध तालमणी उत्कृष्ट पकवाज वादक मधुकर बुवा धोंगडे, त्याचप्रमाणे आमचे कोवाडीचे पोलीस पाटील प्रमोदजी अगलावे या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूसन स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. जनरेटर्स सर्व्हिस या स्पर्धेमध्ये अक्षरा जनरेटर्स, चेतन गवंडी पळसपे यांच्या माध्यमातून अक्षरा जनरेटरची ही सर्व्हिस अनेक स्पर्धांमध्ये खरं तर सध्याच्या घडीला हे नाव आपल्याला ऐकायला मिळतं. अनेक स्पर्धांमध्ये मोठी मागणी. यस चला मुख्य व्यासपीठावर दीपक आपण वळूया जिथे मात्र पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार आणि सोहळा संपन्न होतोय. सन्माननीय आदरणीय उरणचे आपले लोकप्रिय आमदार महेशजी बालदी साहेबांचं जोरदार टाळ्यांनी करूया त्या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रकाशजी जितेकर मनोगत शुभेच्छा थोडक्यात शुभेच्छा दिल्यात आमदार साहेबांनी आणि अविनाशजी कोळी साहेबांनी. मी खरोखर पुन्हा एकदा सर्व जेडब्ल्यूआरच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक सर्वांचा आभार मानतो आहे. जी मंडळी इथे उपस्थित प्रकाश शेठ जितेकर, त्यांचे दोन्ही सुपुत्र सौरभ जितेकर, अनुज जितेकर, सदाशिव वास्कर साहेब, त्यानंतर सरपंच साहेब, अर्थातच सर्वांचं करूया मनस्वी आभार आणि इथून मार्गस्थ होताना ही मंडळी. धन्यवाद. जाऊया मॅचकडे. मॅचची तेवढीच रंगतदार पाहायला मिळते. ऐकूया कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा दीपकजी पाटील यांचं समालोचन. 10 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. 48 टार्गेट आहे. 29 लॉस ऑफ 4 विकेट. विकेट हॅट्रिक घेणारा बॉलर आतिश मात्रे. फुल टॉस होता ऑन साइडला. बॉल गॅप मध्ये प्लेस केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू. एक टप्पा कात सीमा पार 4. स्क्रीन बंद झालेली आहे. जी स्क्रीन आहे भव्य आपली मोठी स्क्रीन बंद झालेली आहे, ती चालू करायची आहे. 33 धावा झाल्यात. 33 रन्स. अजूनही बरोबर 15 धावांची गरज आहे. शेवटच्या 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 रिक्वायर्ड रिमेनिंग 9 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये. यस संपार बॉल पाहिजेत. चला चेंडूची मागणी. चला चेंडूची पूर्तता करा. संयोजकांना विनंती आहे लवकरात लवकर, कारण मॅच बॉल येईल बराच वेळ जातो. अगोदरच चेंडू देऊन ठेवा अंपायर्स कडे. 2 अंपायर्स कडे 4 केसे आहेत. 4 चेंडू तर सहजतेने राहू शकतील. नऊ चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. एकटा भंगारपडा टीमला हा सामना जिंकण्यासाठी. आतिश मात्रेकडून पुन्हा एकदा तशाच कामगिरीची अपेक्षा असेल जी मागच्या ओव्हरमध्ये त्यानं केलं होतं. हो यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता. इकडे मात्र ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन
फाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आतिशनं मात्र बेट केलाय. चांगला बॉल. 8 बॉल 15, 15 रिक्वायर्ड, रिमेनिंग 8. मॅच जशी पुढे चालले हा वेगात टाकला होता. ऑफस्टम्प लाईनवरचा हा चेंडू होता. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, बिलकुल कनेक्शन झालेलं नाहीये. यावेळेस थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. स्ट्रेट टू द लॉंग ऑन. इट्स अ ह्यूज विकेट. बिग ब्लो मैदानाच्या आतमध्ये. झेल टिपलाय त्या ठिकाणी प्रवीण आणि सगळ्यात मोठी विकेट या मॅचची. एकता बंगारपाडा संघाचे धाबे दणाणले असतील. आता मात्र 5वा धक्का. 33 या आकड्यावर. शेवटचे 7 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. प्रेमचंद पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती, आपण मंचाकडे या. आपले सहर्ष स्वागत आहे. प्रेमचंद पाटील, श्री प्रेमचंद चंद्रकांत पाटील या स्पर्धेसाठी लागतील तेवढे चेंडू पुरस्कृत करणारे प्रेमचंद पाटील यांचे इथे आगमन झालंय. खरं तर त्यांच्या मातोश्री ओवले ग्रामपंचायत सदस्य आहेत आनंदीबाई चंद्रकांत पाटील. त्यांचे सुपुत्र प्रेमचंद चंद्रकांत पाटील यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. स्पर्धेसाठी लागणारे जेवढे लागतील तेवढे चेंडू, खरं तर दीपक बरेच चेंडू मैदानाच्या बाहेर जातात, अर्ध्याहून जास्त चेंडू बाहेर गेलेलेच आहेत, परंतु लागतील तेवढे चेंडू प्रेमचंद पाटील यांच्याकडनं पुरस्कृत केले आहेत. 7 बॉल 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा हळूहळू पारगाव संघ थोडीशी बाजू मजबूत करत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जतीन. इकडे एज लागले. फाईन लेगला झेल टिपलाय आणि 5 वर कंप्लीट करेल. पंच मारलाय. आतिश मात्रे आडवा गेलाय बंगारपाड्याच्या विजयामध्ये. 5 विकेट्स. एकदा जोरदार टाळ्या उठवू द्या. आतिश साठी 5 वर कंप्लीट करतोय. धाबांची गरज आहे. 15 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6. 6 बॉल आणि 15 धाबा. शेवटच्या षटकामध्ये 15 धाबा ठेवल्यात. आतिश मात्रेनं घेतलेल्या 5 विकेट्स संपूर्णपणे मी तर म्हणेन या मॅच मध्ये श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमला मात्र विजयाकडे नेत असताना. परंतु पाहूया, क्रिकेट आहे, या खेळामध्ये कधी काय घडेल ना याचा नेम नाहीये. आणि त्याचमुळे जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाहीये ना, तोपर्यंत कोणतंही भाकीत वर्तवणं नेहमीच मूर्खाचं ठरतं. का आजच्याही बऱ्याचशा मॅचेस तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत जाताना पाहायला मिळाल्या होत्या. आता मात्र शेवटच्या 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल ती 13 धावांची. 13 रिक्वायर्ड, रिमेनिंग 5 असं इक्वेशन या मॅच मध्ये चांगली टसन पाहायला मिळते. एका बाजूला पारगाव, दुसऱ्या बाजूला बंगारपाडा. कोणता संघ मात्र पुढे जाणार, सगळ्यांचं लक्ष या मॅच कडे लागलंय. प्रथमेश तयार. पुन्हा एकदा स्लोवर 1. चेंज ऑफ पेस. धीम्या गतीनं सोडलेला बॉल. प्रेमला मात्र पुन्हा एकदा खरं तर नाकीनं बांधले या स्लोवर 1. दुसऱ्यांदा स्लोवर 1चा वापर केला गेला. डॉट बॉल येत असताना 4-13. 4 चेंडू आणि 13 धाबा. 2 षटकार मारायचे आहेत प्रेम दमडेला सामना जिंकण्यासाठी. साई दमडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एखादा मोठा फटका खेळावाच लागणार आहे त्याला. गोलंदाज तयार प्रथमेश. प्रथमेशचा हा चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त वळालाय बाहेर. पंच इशारा करत असताना अतिरिक्त स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. वाईटचा इशारा आलाय. नीरज राणावत सर आहेत, येणार पॅनल. मगाशी कोणीतरी उल्लेख केला होता, मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. आणखीन एकदा बीट केलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आतिश मात्रेच्या 5 वरनं हा सामना मात्र वळवलाय. शेवटचे 2 बॉल आणि 12 धाबांची गरज आहे. 12 रिक्वायर्ड, रिमेनिंग 2. काही झालं तरी साई दमडेला आता मात्र सगळी शक्ती एकवटून एक मोठा हिट खेळावाच लागेल, तरच हा सामना मात्र शेवटच्या बॉलवर जाईल. अन्यथा बंगारपाडा संघाला मात्र हे मापकचं आव्हान मात्र पेलवता आलेलं नाही असंच म्हणावं लागेल. सगळ्यात महत्वाचा चेंडू सादर करण्यासाठी गोलंदाज प्रथमेश साईसाठी, परंतु हा नाही बॉल आतमध्येच आहे.
आणि सामन्याचा निकाल काय लागणार हे मात्र आता जवळजवळ शिक्कामोर्तब झालंय. 11 धाबांची गरज आहे शेवटच्या बॉलवर. नेक्स्ट मॅच बी रेडी. कानपुले आणि मोठी जुई. जशी मॅच संपेल लगेच मैदानाचा ताबा घ्या. खेळाडू बाहेर येण्याची वाट बघू नका प्लीज. हा शेवटचा बॉल सुद्धा इकडे डॉट निघालाय आणि 5 पर आतिश मात्रेच्या गोलंदाजीनं श्री सद्गुरू सिमेंट्सचा प्लेयर्स पारगावला मात्र हा सामना जिंकून दिलाय. अभिनंदन टीम पारगाव. वेल प्लेड बॉयज. चला मोठी जुई आणि कानपुली लगेच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. अजिबात वेळ नाहीये. आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच 5 विकेट्स ऑल 5 पर आतिश मात्रे ठरलाय. 2 षटक 15 धाबा देत